Supported by Kohinoor Group Pune, Amanora The Fern Pune, Care for You, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लिमिटेड. नमस्कार, मी अनुपमा खानविलकर आणि झी 24 तासच्या विकास महाराष्ट्राचा आवाज पुण्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर 10-12 वाक्यामध्ये पुण्याचा इतिहास उलगडणं किंवा पुण्याची वैशिष्ट्ये सांगणं तसं अवघडच. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याचा चेहरामोहरा प्रचंड बदलत गेला, पुण्याचा प्रचंड विकास झाला. मात्र या विकासामध्ये भर घालणारे अनेक हात आहेत आणि असेच काही हात, असेच काही मान्यवर आज आपल्याबरोबर या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. कोहिनूर उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री कृष्णकुमार गोयल सर. कोहिनूर उद्योग समूहाचा आणि गोयल सरांचा घर बांधणी ते समाज बांधणी असा प्रवास झालेला आहे. आजवर त्यांनी 6000 कुटुंबांच्या घरांचं स्वप्न साकारलेलं आहे. त्याचबरोबर कॉस्मस बँकेचे संचालक आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आपल्या मातोश्रींच्या नावानं शिक्षण संस्था साकारली आहे. हे सर्व करत असताना विविध सांस्कृतिक उपक्रमांना मोलाची मदत त्यांनी केली आहे आणि पुण्याच्या लौकिकामध्ये भर घातलेल्या. सर, तुमचं खूप मनापासून स्वागत. कार्यक्रमापूर्वी तुमच्याशी अगदी 1 मिनिटभर चर्चा झाली आणि तुम्ही पुण्यातले हरियाणवी पुणेकर आहात असं तुम्ही अगदी अभिमानानं सांगितलं. हरियाणामध्ये आपला जन्म झाला आणि त्यानंतर तुम्ही पुण्यामध्ये आलात. तर मी 1 वर्षाचा होतो. अच्छा. माझ्या जन्मानंतर तेव्हा मी पुण्यात आलो आहे. तर त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य हे पुण्यातच गेलं आहे. त्यामुळे पक्का पुणेकर आहे. ओके, आता तुम्ही प्युअर पुणेकर असं आपण म्हणू शकतो. ओके, 1983 पासून आपण कोहिनूर उद्योग समूहाची स्थापना केली. आजवर ही सगळी यशस्वी वाटचाल सुरू आहे. तर हा सगळा तुमचा प्रवास कसा होता, पदार्पणापासून ते आत्तापर्यंतचा आपण थोडक्यात उलगडूया. खरं म्हणजे 1983 हे एक वेगळं म्हणजे वर्ष आहे, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं. पण त्याच्या आधीचा इतिहास 1 मिनिटात तुला सांगतो. खरं म्हणजे आमचा मूळचा व्यवसाय किराणा मालाचा आणि किराणा मालाच्या व्यवसायातनं आम्ही प्रगती करत करत मला तो आवडायचा नाही, पण म्हणून मग मी इंडस्ट्रियल सप्लाय सुरू केला आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठमोठ्या कंपन्यांना मी किराणा माल पुरवू लागलो. त्यातनं जे पैसे कमवले त्यातनं मी घर बांधलं माझं. आणि घर बांधत असताना मी जेव्हा पुण्यातल्या भोरीआळीमध्ये भागात जेव्हा फिरायचो तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की या हार्डवेअरच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट खूप आहे. आणि मग मला असं वाटलं घर बांधल्यानंतर की आपण हार्डवेअरचा व्यवसाय करूया. आणि असं मनात आलं, कारण प्रॉफिट जास्त आहे म्हटलं तर त्या धंद्याकडे वळलं पाहिजे. किराणा धंद्यात एवढा त्यावेळेला प्रॉफिट नव्हता. आणि त्यामुळे मी 5 मे 1983ला ठरवलं की आपण या व्यवसाय चेंज करायचा. आणि 15 मे 1983ला कोहिनूरची स्थापना झाली. आणि हार्डवेअर, सॅनिटरीवेअर, टाईल्स, सिमेंट अशा पद्धतीचं व्यवसाय हा पिंपरी चिंचवड भागात मी सुरू केला. आणि त्या व्यवसायात गेल्यानंतर सुरुवातीला पहिल्या वर्षी मला लॉस झाला, कारण जास्त नॉलेज मला त्याच्यात नव्हतं. कारण माझ्या दृष्टीने आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा त्यावेळेचा मूळ व्यवसाय हा किराणा मालाचा असायचा. आणि नवीन व्यवसायात गेल्यानंतर अडचण होणारच. 1 वर्ष त्रास झाला, पण नंतर मी चंग बांधला की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला या बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून खूप मेहनत करायचो. मी सकाळी 7 वाजता दुकान ओपन करायचो, कारण माझा प्रतिस्पर्धी 8 वाजता ओपन करायचं. तर ते 7 ते 8 1 तास मिळावा. तो दुपारी 1 वाजता जेवणाची सुट्टी असायची आणि 2:30ला उघडायचं. तर माझं 1 ते 1:30 चालू असायचं. तो संध्याकाळी 7 वाजता बंद करायचा. तर मी रात्री 10पर्यंत दुकान चालू ठेवायचं. तर माझी अपेक्षा होती की 7 ते 10मध्ये जे कस्टमर्स आहेत ते या निमित्ताने जर दुकान कुठं चालू नाही, आपलं चालू आहे, आपल्याकडे येतील. आणि सकाळी 7 ते रात्री 10 असं जवळजवळ तुम्ही म्हणाल की 15 तास जो आहे, या पद्धतीने मी कोहिनूरचा व्यवसाय त्यावेळेला केला. मी राहायला पुण्यात होतो आणि पिंपरी चिंचवडला यावं लागायचं. आणि या पद्धतीने कोहिनूरचा जन्म झाला. एक काळ असा आला की माझ्याकडे जवळजवळ 18 कंपन्यांच्या सिमेंटच्या एजन्स्या होत्या. मी कुठल्याही कंपनीला सिमेंट विकायचं असेल तर त्यांना कोहिनूर एजन्सीला एजन्सी द्यावीच लागेल, डिस्ट्रीब्युटरशिप द्यावीच लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून 95मध्येचा काळ असा होता की रोज मी 10,000 पोती सिमेंट विकायचो. 6 टेलिफोन माझ्यासमोर असायचे आणि 2 लोक ऑर्डर लिहायला असायचे. आणि या पद्धतीने तो व्यवसाय वाढत गेला. वाढता वाढता तो व्यवसाय खूप वाढला. आणि मला असं वाटायला लागलं की माझ्याकडे खूप बिल्डर्स यायचे त्यावेळेला सामान घ्यायला. आणि 2-3 वर्ष माझ्याशी मटेरियल घेतल्यानंतर त्यांची प्रगती बघायचो मी, की ते स्कूटरवर यायचे. 2-3 वर्षांतर मारुती कारमध्ये फिरायला लागले. तर मला असं वाटायला लागलं की अरे, हार्डवेअरपेक्षा हा बिल्डरचा धंदा चांगला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग मी असा विचार केला की आपण या व्यवसायात सुरुवातीला मी 90 साली तो प्रयत्न केला, पण त्यात जास्त यश आलं नाही.
पण हार्डवेअर, टाईल्स, सिमेंट, सॅनिटरीवेअर हा करता करता वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण मी करत गेलो आणि त्यामुळे मला वाटतं 1983पासून तर ते मग टिश्यू पेपरची कंपनी काढली, स्टील रोलिंग मिलमध्ये भागीदार झालो, वेगवेगळे प्लॉटिंग काढले, इंडस्ट्रियल प्लॉटिंग केलं आणि वेअरहाऊसिंग बांधायला सुरुवात केली. तर एका व्यवसायावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या व्यवसायात पदार्पण केलं आणि त्यानंतर प्रत्येक व्यवसायात चांगलं यश येत गेलं. पण एक 2003-4 साली माझी दोन्ही मुलं बिझनेसमध्ये आली, विनीत आणि राजेश गोयल, आणि दोघांनी मिळून पुढचा हातभार लावायला सुरुवात केली. माझ्या दृष्टीने हा फार मोठा व्यवसाय होता की टोटल किराणा माल टू डायरेक्ट हार्डवेअर आणि टू बिल्डर्स हा जो व्यवसाय होता हा तसा चॅलेंजिंग होता. पण मी लोकांना नेहमी सांगतो की मोठे संकल्प करा, मोठी स्वप्न पहा आणि त्या मोठ्या स्वप्नाच्या माध्यमातून त्या स्वप्नांचा जर तुम्ही पाठलाग केला तर यश तुम्हाला नक्की मिळतं. आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे, तर यश तुमच्या पायाशी लोळून घालतं असं मला वाटतं. आधीचं पुणं आणि आत्ताचं पुणं, कारण आपण विकास पुण्याचा या टायटलकडे हा कार्यक्रम करतोय, तेव्हा तुम्ही पुण्याकडे नेमकं कसं पाहता, काय नेमका बदल तुम्हाला जाणवला? 60 वर्षाच्या काळामध्ये पाहिलं, पुरं टांग्याचं शहर होतं सुरुवातीचा काळ, नंतर सायकलिंगचं शहर झालं, मग स्कूटरवर लोक जास्त जायला लागली, मग विद्येचं माहेरघर म्हणायला लागलो. मग आपण म्हणजे आज जेवढ्या इन्स्टिट्यूट आपल्या पुण्यामध्ये आहे मला वाटत नाही कुठं भारतात कुठं असतील, आणि दर्जेदार जे शिक्षण आहे ते पुण्यातच मिळतं. आणि असं करत करत सांस्कृतिक नगरी पुणे झाली. पुण्यामध्ये खेळासाठी आपल्या स्पर्धा मोठमोठ्या झाल्या आणि यामुळे पुण्याचा जो विकास आहे तो झपाट्याने झाला. मला अजूनही आठवतं 10 आणि 15 फुटाच्या रस्त्यावरून आम्ही जेव्हा जायचो, आज तेच रस्ते जेव्हा 100 फुटी झालेले असतात विश्वास वाटत नाही. आता मी शाळेत असताना म्हणजे 1971 सालची गोष्ट सांगतो मी, पुणे माझ्या घरापासून डेक्कनचा प्रवास जो आहे 35 पैसे तिकीट होतं. आमचे वडील 1 रुपये आम्हाला द्यायचे, 35 पैसे जायला 35 पैसे यायला, 70 पैसे तिकीट लागायचं, 30 पैसे आम्हाला उरायचे. ते आम्ही 7 दिवस मी साचवायचो आणि 2 रुपये झालं की आमच्या कॉलेजमध्ये मित्रांना फक्त चहा, कारण त्यावेळेला 4 कप चहा होता आणि फक्त चहा देऊन आम्ही आनंद साजरा करायचो. असा तो काळ पुण्याचा होता. पण आता पुणं इतकं वाढलं आहे कारण IT हब म्हणून ते झाले संपूर्ण भारतामध्ये. बेंगलोरनंतर पुणे IT हिंजवडी पार्क झाला, एशियाडनंतर खूप मोठ्या डेव्हलपमेंट झाल्या. पुण्याचे सगळे रस्ते बनतील, सगळं ड्रेनेज असेल, पाईप असेल, रोडची व्यवस्था असेल, वाहनं तर इतकी वाढली. आजही मी नेहमी सांगतो की फार लवकर प्लॅनिंग केलं पाहिजे. जेव्हा एखाद्या गावात एखाद्या शहरामध्ये जर डेव्हलपमेंट होणार असेल आणि जर गाड्या रोज 1000 गाड्या विकल्या जातील तर त्याला रस्ते हवेच. तर हे पूर्व प्लॅनिंग हे गव्हर्नमेंटने केलं पाहिजे असं मी नेहमी सांगत असतो. आणि त्या दृष्टीने आज पुण्याचा जो विकास झाला आहे, पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर आहेच, पण प्रत्येक क्षेत्रात पुणे अत्यंत आघाडीवर आहे आणि याचा आम्हाला खूप अभिमान आणि आनंदसुद्धा आहे. खरं आहे, अगदी. बांधकाम व्यवसाय क्षेत्रामध्ये आत्ता आपण खूप मोठं काम करत आहात, तर ह्या क्षेत्रामध्ये निश्चितच सध्या खूप आव्हानं असतील, तर ह्या आव्हानांविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कुठलंही क्षेत्र म्हटलं की आव्हानं येणारच आणि बांधकाम क्षेत्रात त्याला काही अपवाद नाही. आणि मी पाहिलं आता करोनाचा काळ आपण गेली 1.5 वर्ष अवलंबलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि याद्वारे आपल्याला काय दिसलं की लोकांना जागेची खरी गरज जी आहे ना ही करोना काळात लक्षात आली. नाहीतर तसं म्हणजे जेंट्सचं काम काय नुसतं लॉजिंग म्हणूनच असतो, सकाळी निघून गेले की रात्री येणार घरी, झोपायलाच फक्त येणार. पण या करोनाच्या काळामध्ये असं शिकवलं की आपल्या घराची प्रत्येक स्पेस प्रत्येकाने यूज केली. आणि त्यानंतरच्या काळात असं प्रत्येकाच्या मनात यायला लागलं की अरे माझी एक वेगळी खोली असायला हवी. आणि हा जो करोनाचा काळ आहे याच्यामध्ये 1 बेडरूमवाला 2 बेडरूमकडे गेला, 2 बेडरूमवाला 3 बेडरूम त्याला पाहिजे आणि 3 वाल्याला 4 पाहिजे. तर घराची निकड काय असते, गरज काय असते ही करोना काळामध्ये प्रत्येक माणसाला शिकली. आणि त्यानंतर आज जो डिमांड आहे ही घरांची वाढती आहे. रिअल इस्टेटला चांगलं भवितव्य आहे. कोहिनूर ग्रुपच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही 6000 कुटुंबांना घरं पुरवलेली आहेत. सगळ्यांची कोणाची काही तक्रार नाही. आणि आफ्टर सेल सर्व्हिस सदा सुखी रहो एक आमची स्कीम आहे. त्या माध्यमातून आम्ही सर्व ज्या फ्लॅटधारकांना आम्ही घरं देतो त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सेवा, विक्री पश्चात सेवा ही कोहिनूरच्या माध्यमातून दिली जाते. याच्याबरोबर एक सेकंड होमसाठी सुद्धा लोक पर्याय शोधतात आहे
की कुठंतरी थंड हवेच्या ठिकाणी आपलं स्वतःचं वेगळं घर असावं, त्या दृष्टीने मागणी ही पुण्यामध्ये वाढते आहे, जी पूर्वी नव्हती. पूर्वी लोक काटकसर करायचे, पैसे जमवायचे, पण आत्ता हल्लीकडं लोकांचा जो कल आहे ना, तो काटकसर आणि पैसे वाचवण्यापेक्षा खर्च करा, कारण उद्याचा काय भरोसा काय होणार आहे, आणि चांगल्या सुविधा आपल्या मुलांनाही द्यायला पाहिजेत. पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा लहान होतो, आमचे वडील आमच्या सर्व हट्ट पुरवायचे नाही, पण आत्ताचे जे पालक आहे हे आपल्या मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी कटिबद्ध असतात, पुढे सरतात आणि त्यासाठी खर्चही करतात. त्यामुळे आता एक्सपेंडिंग जो आहे हे वाढलेलं आहे पुण्याचं, असं माझं मत आहे. अगदी सर, प्रायव्हेट जॉब्समध्ये पेन्शन्स नसतात, बरोबर, आणि त्यामुळे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मग किंवा पुढे आपल्याला नोकरी संपल्यानंतर गेल्यानंतर ह्याचा उपयोग होईल म्हणून घर घेण्याकडे कल वाढत चाललाय, असं काही आहे ना. बरीच लोक ज्यांना पेन्शन नाही आहे ते लोक एक दोन फ्लॅट असे घेतात, भाड्याने देतात, किंवा ऑफिस स्पेसेस जे आहे किंवा दुकानं, छोटी छोटी दुकानं जी म्हणतात ती भाड्याने जातील अशा पद्धतीने ते प्रयत्न करतात. म्हणजे त्यांची जी सेव्हिंग असते किंवा प्रायव्हेट फंडाचे जे पैसे मिळतात त्या माध्यमातून, कारण बँकेत ठेवल्यानंतर कमी व्याजदर मिळतं, पण लिझिंगचा जो व्यवसाय आहे या पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सर्वच भागात, अख्ख्या भारतामध्ये, आणि लोकांना एक सेफ इन्व्हेस्टमेंट वाटते, कारण प्रॉपर्टीचे रेट नेहमी वाढत असतात आणि बाकी कुठेही तुम्ही ठेवलं तसं त्याच्यात वाढ होत नाही. पण आज एखादा फ्लॅट तुम्ही 25 लाखाला घेतला तर तो निश्चित पुढे जाऊन 25चे 35, 40, 50 होऊ शकतात. या आधीच्या ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केल्यात ते निश्चित यामध्ये आनंदी आहेत सगळेजण, आणि त्यामुळे हा पर्याय नक्की निवडतात लोक. तुम्ही सुद्धा जुने पुणेकर आहात, तेव्हा जुन्या पुण्याच्या आठवणी तुमच्या मनात आहेत, मात्र बऱ्याच पुणेकरांच्या अशा तक्रारी असतात की पुणे आता काहीच्या काही वाढलेलं आहे, काही ठिकाणी बकाल पुणे असं सुद्धा म्हटलं जातं. तर एक बांधकाम व्यावसायिक असताना तुम्ही याकडे कसं पाहता, कारण तेवढाच निसर्ग पुण्याचं जपणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही नेमकं यासाठी काय करता? तू जे म्हणतेस ते बरोबर आहे, कारण इतकं मोठं पुणे वाढेल असा कोणी विचार नव्हता केला. एक बांधकाम व्यावसायिक म्हणून माझं असं कर्तव्य आहे आणि मी तो विचार करतो की ज्या भागात आम्ही स्कीम करतो त्या भागात मॅक्सिमम विकास करता येतील. त्या स्कीममध्ये रोड, इंटरनल रोड चांगले असावे, तर रोडचा अप्रोच रोड चांगला असावा. महानगरपालिका जर PPP तत्वावर देत असेल तर रोड आम्ही तयार करू, जेणेकरून चांगली व्यवस्था लोकांना येण्या जाण्याची उपलब्ध होईल आणि चांगल्या पद्धतीने राहणीमान कसं आपल्या पुणेकरांचं वाढेल त्या दृष्टीने आमच्या कोहिनूर ग्रुपचा फार मोठा कल असतो. म्हणजे जुन्या पुणेकरांना कोहिनूर समूहातर्फे तरी हे आश्वासन म्हणावं लागेल. 100%. ओके सर, आपण खूप म्हणूया आपण असं की सांस्कृतिक शहरामध्येच तुमची वाढ झाली असल्यामुळे अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा तुमचा तेवढा सक्रिय सहभाग असतो, तेव्हा अशा उपक्रमांविषयी सुद्धा आम्हाला आवडेल ऐकायला. नाही, मी नेहमी अनुभव असा विचार केला आहे की आपण जेव्हा 2 रुपये कमवतो त्यात ते 5% पैसे हे समाजाचे असतात. ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं आहे त्या समाजाचं आपण देणं लागतो, आणि मला नुसतं पैसे कमवून मोठं व्हायचं नाही आहे, तर समाजातले तळागाळातले जे लोक असतील, आपले मित्रमंडळी असेल किंवा वेगवेगळ्या संस्था असतील ज्या चांगलं काम करतात, त्या संस्थांच्या मागं आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे. ज्या संस्थांना आर्थिक गरज आहे त्यांना मदत केली पाहिजे. मग वेगवेगळ्या खूप म्हणजे कचरा वेचणाऱ्या मुलांपासून तर ते वृद्धाश्रमापर्यंत किंवा सांस्कृतिक नगरीमध्ये वेगवेगळे जे कार्यक्रम, पुलोत्सव बंद पडला होता तो मी चालू करायला लावला, तर मला त्याचा अभिमान वाटतो, कारण पु ल देशपांडेचं व्यक्तिमत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला खूप आवडणारं व्यक्तिमत्व आहे. वसंतोत्सवमध्ये आपण भाग घेतला, वेगवेगळ्या ज्या सांस्कृतिक जेवढे कार्यक्रम पुण्यामध्ये असतात, जिथं मला वाटतं की हे पुणेकरांसाठी मेजवानी आहे, चांगले कार्यक्रम आहेत, हे पाहायला मिळाले पाहिजे, आणि त्यासाठी जर कुठे माझी आवश्यकता वाटली तर मी खूप काम केलं आहे. आत्तापर्यंत तर म्हणजे मी माझ्याकडे जेव्हा काही नव्हतं तेव्हासुद्धा माझा आग्रह हा सामाजिक कार्याप्रती होता. खूप वेगवेगळ्या व्यवसायांचा ठिपका जोडत तुम्ही एक खूप मोठा उद्योग समूह हा तयार केलेला आहे. तसंच वेगवेगळ्या समाजातल्या घटकांना एकत्रित करत त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या इतिहासाची सगळी नाळ बांधत तुम्ही या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असता. आणखी एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. पुण्याच्या जवळचं शहर जे सगळ्यात विकसित देशातलं मोठं शहर म्हणतो आपण, ते म्हणजे मुंबई. मुंबई आणि पुण्याला जोडण्याचा तुमचा एक प्रयत्न सुरू आहे. हा सेतू तयार करण्याचा तुमचं एक खूप मोठं प्रोजेक्ट, तर त्याविषयी थोडंसं सांगा. हा विचार कसा मनात आला आणि हे प्रोजेक्ट आता नेमकं कसं सुरू आहे? हा ॲक्च्युली मी तळेगावच्या शेजारी शिरगाव म्हणून गाव आहे,
साईबाबा मंदिराच्या समोर सोमाटणे ते फाट्याजवळ. सोमाटणे फाट्याच्या तिथं ती आमची स्कीम चालू आहे, अभिमान होम म्हणून. आणि मला जेव्हा असं लक्षात आलं की एक पुण्यात मुंबईत जाहिरात जेव्हा मी दिली तर बरेच मुंबईकर जे आहे हे त्या ठिकाणी यायला लागले पाहायसाठी. आणि खूप लोकांनी तसं बुकिंग केलं त्यांनी. आणि पुणे आणि मुंबईचा याला जोडावं म्हणून मी मुंबई असं नाव ठेवलं त्या प्रोजेक्टला. मुंबई म्हटलं तर मला लोक म्हटल्यावर हे काय नाव आहे, म्हटलं पुणे आणि मुंबई म्हणून मी मुंबई नाव त्याचं केलं. आणि त्यामुळे मुंबई नाव केल्यामुळे शिरगाव हा म्हणजे मुंबईवरनं येताना जवळजवळ 1.5 तासात मनुष्य तिथं पोचतो, पुण्यावरनं येताना 1 तासात पोचतो. म्हणजे दोघांना मुंबई आणि पुण्याला जोडणारा तो दुवा आहे. आणि त्यामुळे मुंबई हे नाव इतकं फेमस झालं पुण्यामध्ये. आणि त्या आमच्या अभिमान स्कीममध्ये जवळजवळ 1180 फ्लॅटपैकी 1100 फ्लॅट बुक झाले. आणि जवळजवळ आता आम्ही 800 लोकांना ताबासुद्धा दिला. आता फेज 2 आम्ही लवकर चालू करतो. त्याच पद्धतीने मी नवीन एक प्रोजेक्ट जो आहे कोहिनूर वर्ल्ड टावर या नावाने एक कमर्शियल प्रोजेक्ट 18 लाख फुटाचा पिंपरीला मी चालू करतो आहे. आणि तो प्रोजेक्ट वर्ल्ड क्लास असेल, म्हणजे जसं BKC मुंबईला आहे आणि फॉरेन कंट्रीमध्ये वेगवेगळ्या ज्या बिल्डिंग बघतो त्या पद्धतीने तो प्रोजेक्ट आहे. तिथं माझ्या प्रोजेक्टच्या समोर मेट्रो गेलेली आहे. तर पुण्यावरून मग जर मनुष्य निघाला तर 10 मिनटात त्या आमच्या साईडवर पोचू शकतो. मग तुमचं ऑफिस पुण्यात आहे का पिंपरीला आहे, पिंपरीला नसून पुण्यातच आहे असं तर समजलं जाईल. आणि त्या प्रोजेक्टलाही खूप जास्त डिमांड ही मुंबईवरून सुद्धा आली. मुंबईच्या मोठमोठ्या संस्थांनी तिथं लिझिंगसाठी बुकिंग केलेलं आहे. आणि मला वाटतं तो एक वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट बनवल्याचा आनंद हा कोहिनूर वर्ल्ड टावरच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे. आणि लोकांनाही ते खूप आवडेल. मला वाटते ज्या नागरिकांचा आयडेंटिटी क्रायसिस असतो, मी मुंबईकर आहे का मी पुणेकर आहे, त्यांचा आयडेंटिटी क्रायसिस तुम्ही मुंबईच्या माध्यमातून एकतर सोडवलेला आहे, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट. आणि जसं तुम्ही पिंपरी आणि पुणे ह्याच्यासाठी जोडणारा एक छान प्रोजेक्ट काढताय, त्यामुळे सुद्धा हा आयडेंटिटी क्रायसिस संपेल. खूप छान हे सगळं तुमचं प्रोजेक्ट सुरू आहे आणि तुमच्या या सगळ्या प्रोजेक्ट्सला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा सर. धन्यवाद आपण, धन्यवाद, थँक्यू. डॉक्टर निवेदिता एकबोटे ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंटमध्ये PhD, मार्केटिंग मॅनेजमेंटच्या तज्ज्ञ आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी आहेत. पुण्याच्या लौकिकामध्ये भर घालणाऱ्या शिक्षण क्षेत्रातल्या या एक व्यक्ती आणि त्यांचं आपण स्वागत करूया आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. मॅम, तुमचं स्वागत. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिक्षणाच्या दृष्टीनं, तुमच्या दृष्टीनं शिक्षणाची मूळ व्याख्या नेमकी काय असू शकेल आणि शिक्षण हे फक्त सर्टिफिकेटपुरती मर्यादित आहे का? तुमचं यावर काय म्हणणं आहे? मॅम, मला वाटतं खूप सुंदर प्रश्न विचारलात मला. एकतर माझ्या माहिती देताना आपण सांगितलं तज्ज्ञ व्यक्ती. मी अजिबात तज्ज्ञ नाही, मी विद्यार्थी स्वतःला समजते. मी एक शिक्षक आहे. आणि जेव्हा मी शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून आले तेव्हा मला PhD करणं भाग होतं, कारण आमच्या प्रमोशनसाठी PhD लागतं. परंतु हे करत असताना मी विविध प्रकारच्या पदवी घेतल्या. आज 5 डिग्रीज माझ्याकडे असताना मला नेहमी असं वाटतं की ते कागदी घोडे तर नाही आहेत ना, कारण जर मी चांगला माणूसच नसेल तर माझ्या शिक्षणाचा काडीमात्रही उपयोग नाही. म्हणजे माझ्याकडे उद्या 10 डिग्रीज असल्या तरीसुद्धा निवेदिता एकबोटे म्हणून समाजाला जर मी काही उपयोगात येऊ शकत असेल आणि समाजासाठी काही करू शकत असेल, एक चांगला नागरिक आणि व्हॅल्यू बेस्ड वागणूक माझी जर असेल समाजामध्ये, तरच माझ्या शिक्षणाचा खरोखर उपयोग आहे. आणि मला असं वाटतं की शिक्षण संस्थेमध्ये काम करताना किंवा एक संस्था चालकांच्या दृष्टीने काम करताना जर मी तसे विद्यार्थी घडवू शकले तर खरं मी प्राध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून खरी व्यक्तिमत्व ठरू शकेल. नाहीतर मी उद्या 100ही डिग्रीज किंवा 100ही सर्टिफिकेट्स आपण घेतो आजकालच्या जगात, तर ऑनलाईन शिक्षणामुळे सायमल्टेनियसली 10 डिग्रीज किंवा सायमल्टेनियसली 10 सर्टिफिकेशन्स माणूस घेतो. पण त्याचा उपयोग कधी होतो की जेव्हा मी रस्त्यावरनं चालताना लोकांचं दुःख बघू शकते आणि तेव्हा मन हळवं होऊन मदत करू शकतं त्यांना. आणि त्यासाठी जर मी काही करू शकले, तशी मुलं जर मी तयार करू शकले, तर मला वाटतं खरं शिक्षण तेच आहे. खरं तर आत्ता कोविड काळामध्ये आपल्या पुढे खूप मोठं आव्हान शिक्षण क्षेत्रासमोर उभे राहिलं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन शिक्षण. प्रत्येक आई वडिलांची ही ओरड आता होऊ लागली की बास, ऑनलाईन शिक्षण बास. तर याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण पोस्ट कोविड काही बदल होतील असं आपल्याला वाटतंय का? कोविडने काय शिकवलं तर ऑनलाईन शिक्षण हे चांगलं नाही किंवा ऑनलाईन शिक्षणापेक्षा पारंपरिक शिक्षणच कसं योग्य आहे
हे लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेलं. मी 12 वर्ष टीचिंग करते आहे, MBAच्या विद्यार्थ्यांना शिकवते. मी ऑनलाईन एज्युकेशन कधीही एन्जॉय केलं नाही, मुलांनीही ते कधीही एन्जॉय केलं नाही. नव्याचे 9 दिवस म्हणून कदाचित मुलांनी मोबाईलवरती शिक्षणाचा आस्वाद घेतला. आम्हीसुद्धा मुलांशी इंटरॅक्ट करत होतो. काही काळाने मुलांचा रस कमी होत गेला, काही काळाने शिक्षकांचाही रस त्याच्यामधला कमी होत गेला, कारण इट वॉज अ मोनोलॉग. आम्ही शिकवतोय, मुलं ऐकतायत, पण मुलांचे चेहरे बघून, जसं आता आपण समोरासमोर बसलो, जेव्हा आपण हेच जर ऑनलाईन घेतलं तर फरक पडतो ना, तसंच होतं की आमच्या शिकवण्यामध्ये फळ्यावरती जेव्हा मी शिक्षक म्हणून शिकवते आणि मुलांचे जेव्हा रिॲक्शन्स बघते, तेव्हा मला शिक्षक म्हणून नक्की कळतं की एखादा विद्यार्थी विड्रॉ होतोय, इंटरेस्टेड आहे, बरं मी चांगलं शिकवते, तेव्हा अंगावरती काटा येतो. तो जो आमचा फिलिंग होतो ते कुठं ऑनलाईन शिक्षणामध्ये मिळालं नाही. पुढचं शिक्षण नक्कीच ब्लेंडेड एज्युकेशन असेल. ऑफलाईन शिक्षणाला येणाऱ्या मुलांचं प्रमाण कमी आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आम्ही आत्ता शिकवतो आहे. त्यामध्ये सुद्धा आम्हाला हे जाणवतं आहे की मुलांना ऑफलाईन शिक्षणामध्ये भरपूर इंटरेस्ट आहे, पण ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षणांची जेव्हा परीक्षा घ्यावी लागेल तेव्हा मात्र आमची नक्कीच तारांबळ उडणार आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप सारी आता आव्हानं येणार आहेत किंवा आहेत इनफॅक्ट, तर त्याविषयी थोडंसं आपण उलगडा करूया. हो, मी जास्त ह्याच्यातली तज्ज्ञ नाही, परंतु माझ्या फॉर माय ओन विजडम मी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल थोडंसं टच अपॉन करते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता इम्प्लिमेंट होईल काही दिवसांनी. जी राष्ट्रीय शिक्षा नीती ज्याला आपण म्हणू हिंदीमध्ये मराठीमध्ये, ती जेव्हा इम्प्लिमेंट होईल तेव्हा मॅम युनिफॉर्म एज्युकेशन किंवा इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन किंवा एज्युकेशन जास्तीत जास्त लिबरल कसं होईल ह्याकडे ह्याचा भर आहे. कालच मला वाटतं PhD काही दिवसांपूर्वीच PhDची अट देखील शिथिल करण्यात आली आहे. अनेक लोकांना जी बंधनं घालून शिक्षण होती की आर्ट्स फॅकल्टीचा माणूस आर्ट्स फॅकल्टीमध्येच पुढे परस्यू करू शकतो, त्या गोष्टींमध्ये खूप बदल घडतात. कॅफेटेरिया अप्रोच आता सुरू होईल की मला फिजिक्सही आवडतं, मला नृत्यही आवडतं आणि नृत्य हे आर्ट्समध्ये जातं, फिजिक्स हे सायन्समध्ये जातं, पण मी याचा ब्लेंड का नाही करू शकत. पाश्चिमात्य देशांमध्ये ही ऑलरेडी पद्धत आहे. ह्या सगळ्या पद्धती आपल्या आता शिक्षण क्षेत्रामध्ये येणार आहेत. स्किल बेस्ड एज्युकेशन, जे आपण नुसतं बोलतो पण आपण देत नाही आहोत. आपण जास्त करून थिअरॉटिकल एज्युकेशन शिकवण्यामध्ये आमचा जास्त भर आहे, पण शाळेमध्ये कदाचित हेल्थकेअर हा विषय असेल उद्या, कोणी सांगितलं आहे. शाळेमधल्या मुलांनाच उद्या BP घ्यायला येईल, BPचा अर्थ शाळेमधल्या मुलांना कळेल आणि त्यांना शाळेमध्येच बेसिक हेल्थकेअर हा विषय सिलेबसमध्ये असेल. आपल्याकडे आता SSC, CBSE, ICSE असे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये आपण जेव्हा पुण्यातला मुलगा दिल्लीमध्ये उद्या कॉम्पिटिशन करतो किंवा IIT सारख्या एक्झाम्सला जातो, UPSCमध्ये हे करतो, तेव्हा SSCची मुलं कधी CBSEच्या मुलांपेक्षा मागे पडतात. त्यामुळे एक युनिफॉर्म बोर्ड अक्रॉस कंट्री येण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या बॉडीज आहेत, UGC, AICT किंवा वेगवेगळ्या शिक्षणांसाठी प्रोफेशनल बॉडीज आत्ता आहेत. त्या कदाचित जाऊन एक युनिफॉर्म हायर एज्युकेशनची बॉडी येईल की जी सगळं कंट्रोल करेल. आणि मग हे जे वेगवेगळे कंपार्टमेंट्स आपण करून ठेवले आहेत, शिक्षणाच्या ज्या भिंती आहेत त्याच्या पलीकडे आपण जाऊ. आणि नक्कीच एखादा होमिओपॅथीचा माणूस उद्या आपल्याला माहीत नाही आर्किटेक्ट पण होऊ शकतो, कारण मला नंतर इंटरेस्ट डेव्हलप झाला तर मी हे करू शकते. आज माझ्याकडे सोशोलॉजीची डिग्री आहे, पण मी ओरिजिनली इंजिनियर आहे. सो मी MA सोशोलॉजी पण आहे, पण मी BE इलेक्ट्रॉनिक्स होते मूळची. मला नंतर लक्षात आलं मार्केटिंग शिकवता की समाजशास्त्राचा अभ्यास असेल तर मी मार्केटिंग जास्त चांगलं शिकवू शकते. पण तेच मला आधी कळलं असतं तर असं ही जी शिक्षण पद्धती आपली आत्ता कंपार्टमेंट वाईज आहे ती कदाचित चेंज होण्याची शक्यता आहे. झालेलं शिक्षण आणि करत असलेली नोकरी यामध्ये खूपदा गॅप दिसून येतो. म्हणजे आत्ता करंट सिनारिओ तर तसाच आहे. बरेचदा असं होत असतं की माझं शिक्षण वेगळं आहे आणि मी नोकरी किंवा काय व्यवसाय असेल ते वेगळ्या क्षेत्रात करत असेल. तर आता हा गॅप कमी करण्यासाठी नेमका ह्या सगळ्या नवीन जी पॉलिसी येते, एज्युकेशन पॉलिसी, त्याचा नक्कीच उपयोग होईल आपल्याला वाटतं असं? हो, 100%. आणि ह्यामध्ये गॅप कमी करण्यासाठी शिक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा असेल. कारण मी जेव्हा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन शिकवते तर मला बिझनेसचं किती नॉलेज आहे. आता सर स्वतः मोठे बिझनेसमॅन आहेत, गोयल साहेब, त्यांनी स्वतः सांगितलं की जेव्हा ते प्रॅक्टिकल अनुभव घेतात, जर त्यांनी येऊन आमच्या मुलांना शिकवलं तर किती मोठा फरक पडेल. मी पुस्तकातनं मुलांना शिकवते आहे, त्यामुळे मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन शिकवताना निवेदिता म्हणून बिझनेसचं किती नॉलेज आहे,
तर फार लिटिल असेल कदाचित. मग मी बिझनेस करत असेल तर मी मुलांना प्रॅक्टिकल अनुभव देऊ शकेल. ती गॅप आहे आणि ती गॅप शिक्षकांनीच भरून काढणं गरजेचं आहे. पुढचा काळ हा मग शिक्षकांसाठी ॲज अ शिक्षक म्हणून कितपत आव्हानात्मक वाटतो तुम्हाला? नक्कीच आहे. मी मगाशी तेच म्हणलं की मुलं तयार करताना किंवा विद्यार्थ्यांच्या सेंट्रिक एज्युकेशन ठेवताना शिक्षक किंवा फॅकल्टी हा विषय सोडून चालणार नाही आणि त्यांना तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे शिक्षक पाहिजेत, शिक्षकांना तयार करणारे शिक्षक पाहिजेत आणि त्यासाठी फार मोठी आणि वेगळ्या प्रकारचा विचार लागेल. अगदी. आणि मला वाटतं की पुणे शहर निश्चितच यामध्ये योगदान करेल, कारण शिक्षणाचं माहेरघर पुण्याला आपण म्हणतो. आणि खूप छान तुम्ही या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्यात. आणि एकंदरीतच हा शिक्षणाचा पुढचा प्रवास कसा असेल, किती आव्हानात्मक असतील या सगळ्या गोष्टी, हे सगळं तुम्ही सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही आज या कार्यक्रमात आला. धन्यवाद. धन्यवाद. पांडुरंग आबाजी राऊत, संस्थापक अध्यक्ष श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना. शेतकरी कुटुंबात जन्म झालेला, एका वर्कशॉपमध्ये हेल्पर म्हणून खरं तर आपल्या कामाला सुरुवात केली, नोकरीची सुरुवात केली आणि अल्पावधीत स्वतःचं वर्कशॉप त्यांनी सुरू केलं. आणि आज श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, व्हीनस वर्ल्ड तसंच डेअरी असे सुमारे 500 कोटी रुपयांची उलाढाल असणारे उद्योजक आहेत. असा सगळा थक्क करणारा राऊत सरांचा हा प्रवास आहे. जनसेवा बँकेचा पुण्यातल्या अग्रणी बँकेचे ते माजी अध्यक्षसुद्धा आहेत. सरांचं आधी आपण स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. 50 रुपयांपासून आपण नोकरीला सुरुवात केली आणि 500 कोटी रुपयांपर्यंत तुमची आताची उलाढाल आहे. तर हा सगळा प्रवास नेमका तुमचा कसा झाला याबद्दल थोडं सांगा. ह्या पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती शिक्रापूर हे गाव, त्या ठिकाणी आमचं वास्तव्य, एक छोटी शेती. आई वडील दोघंही अशिक्षित, दोघंही शिक्षण नव्हतं, पण दृष्टी मात्र चांगली होती. मुलांना चांगली शिकवणं हे त्यांचा एक स्वभाव होता. आणि अशा कुटुंबामध्ये मी त्या ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर आमच्या वडिलांची इच्छा होती की मी शेतीच करावी, पण मला ते शक्य नव्हतं. का तर मला असं वाटत होतं की आपण काहीतरी करावं, काहीतरी केलं पाहिजे. मी तसा लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यकर्ता, त्यामुळं मला असं नेहमी वाटतं की आपल्याकडनं काहीतरी चांगलं काम व्हावं. आणि त्या दृष्टीने मी प्रथमतः मी ठाण्याला गेलो. ठाण्याला एका छोट्या वर्कशॉपमध्ये कामाला लागलो. त्या ठिकाणी डोंगरे इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रिक मोटर रिवाइंडिंगचा कोर्स केला. एक छोटी मोटर पंखा ज्यावेळेला मी स्वतः वाइंडिंग करून तो फिरला, त्यावेळेला तर सगळ्यात माझा तो आनंदाचा क्षण की आपल्याला हे काहीतरी करता येतं. त्यानंतर मी पुण्यामध्ये आलो एका वर्कशॉपमध्ये आणि त्या ठिकाणी हेल्पर म्हणून मी कामाला लागलो. हेल्पर म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी एक चांगला वाइंडर झालो. एक 500 हॉर्सपावरपर्यंत मोटर मी स्वतः रिवाइंडिंग करत होतो. त्यानंतर आपला स्वतंत्र काहीतरी व्यवसाय असावा म्हणून मी हडपसरमध्ये एक स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्या ठिकाणी सुरू केल्यानंतर सायकलवरती हडपसर इंडस्ट्रियल एरियामधून छोटे छोटे मोटरी आणायच्या, रिवाइंडिंग करायच्या आणि परत पोच करायच्या. अशा स्वरूपामध्ये अनेक दिवस मी काम केलं. त्याच्यानंतर मी छोटी लुना घेतली, त्यानंतर स्कूटर घेतली. असं छोटा छोटा हळूहळू माझा तो प्रवास वाढत गेला. आणि मग हडपसर इंडस्ट्री एरियामध्ये मी एक चांगला वर्कशॉप म्हणून उभा करू शकलो. त्यानंतर साधारण संघाशी संबंध असल्यामुळं त्या ठिकाणी शाखेत जात होतो. हे हडपसरमध्ये एक जनसेवा सहकारी बँक, एक चांगली नामवंत बँक आहे. आज त्यांचा 4,000 कोटीपर्यंत टर्नओव्हर देतात. अशा बँकेमध्ये मला संचालक म्हणून त्या ठिकाणी मी नियुक्त झालो. संचालक ज्यावेळेला झालो त्यावेळेला माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट ठरला. आणि नंतर आपण बँकेचं काम, माझा स्वतंत्र व्यवसाय, हा दोन्ही आपला गाडा आम्ही ते ओढत होतो. आणि असं करत करत पुढे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, ज्यावेळेला मी जनसेवा सहकारी बँकेचा अध्यक्ष होतो, अध्यक्ष असताना खाजगी साखर कारखान्यांना अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला पंतप्रधान होते 1998 साली, त्यावेळेला खाजगी साखर कारखान्याला परवानगी दिली गेली. आणि त्यावेळेला नॅचरल शुगरचं ठोंबरे साहेबांना पहिलं
त्यांना साखर कारखान्याला खाजगी कारखान्यात परवानगी मिळाली. हडपसरजवळ साधारण 50 किलोमीटर अंतरावरती राऊ ह्या ठिकाणी आमच्या एक नातेवाईकांनी लायसन घेऊन ठेवलं होतं साखर कारखान्याचं. आणि त्यांनी सांगितलं बाबा मला तर शक्य नाही, तुम्ही बँकेवरती आहात, तुम्ही बँकेचा अनेक लोकांना फायनान्स केलेला आहे, तर तुम्ही हे साखर उद्योग सुरू करता का? मग त्यावेळेला मी हो म्हटलं. मी आमच्या बँकेमध्ये विचारलं, बँकेने सांगितलं आपण फायनान्स आपण हे करू. बँक आणि साखर कारखाना एकाच नाण्याच्या 2 बाजू. जनसेवा बँकेने मला खूप सहकार्य केलं आणि त्याचबरोबर मी आमच्या अनेक सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्या सहकाऱ्यांच्यावर चर्चा करत असताना आम्ही एक चांगला 40-50 लोकांचा ग्रुप तयार केला आणि साखर कारखान्याची 2004 साली तो कारखाना आम्ही सुरू केला. प्रेरक सर तुमचा हा सगळा प्रवास होता. 50 रुपये तुम्हाला नोकरीतून पगार मिळत होता, ते आता 500 कोटी असा सगळा तुमचा अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे. म्हणजे नव उद्योजकांसाठी एखादी प्रेरक कथा कशी ठरावी तसा हा सगळा तुम्ही आता पट तुमचा उलगडला. अमित मोडक सर नमस्कार, स्वागत तुमचं. अमित मोडक सरांची थोडक्यात ओळख करून देते. श्री अमित मोडक सर हे पुना गाडगे अँड सन्सचे संचालक आणि CEO आहेत. ते कमॉडिटी मार्केटचे तज्ज्ञ आहेत, तसंच MCXचे प्रोडक्ट ॲडवायझरी कमिटीचे ते सदस्य आहेत आणि याशिवाय अर्थव्यवस्था, कमॉडिटी, फॉरेक्स यासह अनेक विषयांवर त्यांनी विविध प्रकाशनांमध्ये लेखसुद्धा लिहिलेले आहेत. खरं तर आज अमित मोडक सर या व्यासपीठावर असणं आणि आपल्या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळणार आहे. त्याचं कारण असं की गुंतवणूक म्हटलं की आपल्या सगळ्यांचेच कान वर होतात आणि पुढच्या काळामध्ये नेमकी गुंतवणूक करताना सोन्याचं कसं महत्त्व आहे किंवा सोन्याचा आपल्या खरोखर आयुष्यामध्ये नेमका सहभाग कसा असावा गुंतवणूक या माध्यमातून, या सगळ्यावर ते प्रकाशझोत टाकतील आणि त्यामुळे सर तुमचं मार्गदर्शन आम्हाला खूप गरजेचं आहे. सर तुम्ही एकंदरीतच हा सगळा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा सोनं आणि गुंतवणूक हा पर्याय आता जास्त आपण म्हणूया की ज्याच्याकडे पाहिलं जातं गुंतवणूक म्हणून. अदरवाईज सोनं याकडे आपण फक्त एक दागिना किंवा नटण्या मुरडण्याचा दागिना एवढाच आपण त्याच्याकडे पाहत होतो, तर आता त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून लोक पाहायला लागलेत. असं तुम्हाला आता वाटतंय का की खरंच लोकांचा आता ओढा वाढत चाललेला आहे? आपण विचार करतो की अमेरिकेच्या सेंट्रल बँकेकडे एक 8,000 टन सोनं आहे, 2 नंबरवरती जर्मनची बँक आहे, 3 नंबरवरती आणखीन कुठली इंग्लंडची बँक आहे. असं करत करत कुठेतरी भारतीय RBIचा आपण विचार करतो ती कितव्या नंबरवर आहे, ती कुठेतरी असते 17व्या-18व्या नंबरवर. आपल्याला वाटतं भारतामध्ये एवढं सोनं जर प्रिय आहे, लोक गुंतवतात, तर हे सगळं सोनं जातं कुठे? भारत आणि चीन मिळून जगात जेवढं सोनं उपलब्ध आत्ताच्या क्षणाला असेल, तर आत्ताच्या क्षणाला उपलब्ध सोनं आहे की 50% सोनं हे भारत आणि चीन या 2 देशात आहे. आज आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर प्रत्येकच स्त्रीकडे काही ना काहीतरी, आपण गुंजभर म्हणतो ना, तसं गुंजभर का होईना सोनं असतं. आणि त्या गुंज सोन्याचं जर 135 कोटी जनतेत निम्म्या स्त्रिया आपण जरी धरल्या तर 65 कोटी स्त्रियांकडे ते गुंजभर सोनं म्हणजे किती असेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. की जगात जसं आपण स्टँडर्डायझेशन म्हणून करन्सी बघताना US डॉलर बघतो किंवा US डॉलर ही स्टँडर्ड करन्सी आहे, कुठेही जगात जा तो एक्सचेंज होतोच कशा ना कशा करन्सीशी दुसऱ्या करन्सीशी. म्हणजे बरेचदा असं म्हटलं जातं की अमेरिका कुठल्याही देशाचा शत्रू असला तरी अमेरिका त्या देशाच्या करन्सीशी डॉलरचं रिलेशन कधी तोडत नाही. सोन्याचं नेमकं तसंच आहे. सोनं ही अशी स्टँडर्डाईज वस्तू आहे की ते कुठल्याही देशात जा तिथल्या करन्सीशी एक्सचेंज होऊ शकते आणि एवढंच नाही तर डॉलरशी एक्सचेंज होऊ शकते. म्हणजे दॅट इज अ बियॉन्ड डॉलर आहे. म्हणजे ग्रीन करन्सी आपण म्हणतो की ती स्टँडर्डाईज आहे, ॲक्सेप्टेड वर्ल्ड वाईड आहे, कुठेही ती एक्सचेंज होऊ शकते. तर बियॉन्ड दॅट सोनं हे असं आहे की ते बियॉन्ड ते. गुंतवणूक म्हटलं ना की गुंतवणुकीमध्ये खरं तर त्याला 2 दार असतात गुंतवणुकीच्या खोलीला, एक एंट्री आणि दुसरं एक्झिट. सोन्याच्या गुंतवणुकीत तसं नाही आहे. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये फक्त एंट्रीचंच दार आहे, एक्झिटचं दारच नाही आहे. कारण की प्रत्येकाचा जिव्हाळाच असा असतो की खाली आलं तर खाली आलं म्हणून घेतो आहे, वर गेलं तर अजून वर जाऊ नये म्हणून घेतो आहे. पण विकणार कधी, कशाला विकायचं आहे? कारण की सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये प्रत्येकाचं म्हणणं हेच असतं, कुणी सोनाराच्या दुकानात जर सोनं विकताना दिसला ना तर तो बाहेर सोसायटीत जाऊन सांगतो तो सोनं विकताना बघितलं, त्याच्यावर सोनं विकायची पाळी आली आहे. इट्स अ लास्ट अल्टिमेट फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट इन द एंड, बट हायली लिक्विड. म्हणजे ते जरी शेवटचं इन्स्ट्रुमेंट असलं हातातलं उपलब्ध की ज्याच्यातून आपण आर्थिक नियोजन करू शकू, तर त्याची लिक्विडिटी किती आहे? ते हायेस्ट लिक्विड
की अर्ध्या रात्रीत सुद्धा ज्याचे पैसे मिळू शकतात. आपल्याकडे आपण वाक्प्रचार सोनं ना अर्ध्या रात्रीत पैसे मिळतील, तर अर्ध्या रात्रीत सुद्धा ज्याचे पैसे मिळू शकतात, विथ स्टँडर्डायझेशन मिळू शकतात, अशी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे सोनं. त्याला स्टँडर्डायझेशन आहे, पेरिशेबिलिटी नाही आहे आणि त्याच्या व्हॅल्यूज या कॉन्स्टंटली टिकून राहू शकतात. अशी इन्व्हेस्टमेंटमधली एकच गोष्ट आहे ती म्हणजे सोनं. कारण प्रत्येकाकडे असलेलं सोनं हे एका वेळेला एकसारखं वाढतं. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक कराल तर मात्र एखाद्याचं इंडेक्स वाढूनही पोर्टफोलिओ वाढत नसतो आणि एखाद्याचं इंडेक्सपेक्षा जास्त पोर्टफोलिओ वाढत असतो. कुणाच्याही खिशात कुणाच्याही खजिन्यात जे सोनं आहे त्याला युनिव्हर्सली एकच भाव आहे, एकच स्टँडर्ड आहे आणि त्यामुळे त्याची गुंतवणूक ही असामान्य आहे आणि त्याला राजधातू म्हणतात. कुठल्याही देवाच्या शिरावरती जो असतो तो राजधातू. आपल्याला हिंदूंना तर एक अटॅचमेंट असते, आपण तर त्याला लक्ष्मीच्या स्वरूपात बघतो आणि त्यामुळेच ते जे म्हणतात ना की सोनं विकायची पाळी येऊ नये, कारण देव आपल्यापासून दूर जाणार, तो राजधातू आहे तो आपल्यापासून दूर जाणार, त्यामुळे ती कधी पाळी येऊ नये, ते कायम आपल्याकडेच असावं. आणि त्यामुळे मी लग्न आणि सोनं याची एकसारखी तुलना करतो की लग्न या संस्थेला वन वे ट्रॅफिक असतं, एंट्री असतो, एक्झिट नसते. सोनं या इन्व्हेस्टमेंटलाही तसेच वन वे ट्रॅफिक आहे, एंट्री एक्झिट नाही. बट येस, प्रॉफिट बुकिंग म्हणून लोकांनी जर त्यामध्ये पण ट्रेड केलं, कधी प्रॉफिट बुकिंग केलं, तर कधी त्याच्याबद्दल असा विचार करू नका त्याच्यावर सोनं विकायची पाळी आली आहे. येस, त्यांनी चांगल्या भावामध्ये सोनं कॅच केलं, इन्व्हेस्ट केलं आणि चांगल्या भावामध्ये तो विकतोय, असाही दुसरा विचार आपण ठेवणं गरजेचं आहे. जरी सोनं हे कायमचं आहे, म्हणजे इट्स फॉर एव्हर. अगदी सर, खरं तर तुमच्या ह्या सगळ्या काय म्हणूया तुमच्या विश्लेषणामधून खूप छान माहिती मिळाली. पण मला असं वाटतं की पुणेकरांना हे महत्त्व आधीपासूनच खूप चांगल्या पद्धतीने कळलं. त्याचं कारण असं की आम्ही बातम्यांमध्ये दाखवलं, नेहमी सणावाराला लाईन लावून सोन्याच्या दुकानामध्ये जर असतील तर ते पुणेकर असतात. आणि मला वाटतं पुन्हा गाडगी पुण्यामध्ये असल्यामुळे पुणेकर नेहमीच असं लाईन लावून किंवा रांगेमध्ये उभे राहून सोन्याची खरेदी करत असतात. ते सोन्याच्या बाबतीत पुन्हा गाडगे म्हटलं की 1832 पासून, म्हणजे आज 185 वर्षाचा इतिहास आहे. आणि मी प्रत्येकच वेळेला सांगत असतो की सराफाला रिलायबिलिटी क्रिएट होणं गरजेचं आहे. त्याला गिऱ्हाईक मिळणार आहे, पण उद्या गिऱ्हाईकाच्या मनात असं आलं की मी आज या सराफाकडून सोनं घेतो आहे, पण नंतर मी काही दिवसांनी आलो आणि तिथे तो सराफच नसला तर ती जी हेरिडिटरी म्हणजे लॉयल्टी क्रिएट झालेली आहे ती पुन्हा गाडग्यांच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे की 185 वर्षापासून जास्त काळाकरता ते आज या जगामध्ये सोन्याचा व्यापार करतायत. त्यामुळे लोकांना वेगळी टेस्टिमनी द्यायला लागत नाही की कधी आम्ही इथेच असू, तर लोकच म्हणतात कधी सोनं घ्यायचं तर तुम्ही तिथेच असणार आहात. क्या बात आहे. ज्वेलरी उद्योगामध्ये खूप सारे बदल होत आहेत आणि आता नवीन गुंतवणूकदार म्हणजे सध्याचा तरुण वर्ग आणि त्यांच्यापुढे एक ऑप्शन सध्या असतो तो म्हणजे सॉव्हरेन बॉन्ड्स. तर तुम्हाला काय वाटतं की गुंतवणूक करताना थेट सोन्यामध्ये अशी गुंतवणूक करावी की सॉव्हरेन बॉन्ड हा एक ऑप्शन ठेवावा, याकडे तुम्ही कसं पाहता? तरुण वर्गाला तर फार अलर्टनेस असतो की आपण कुणाकडे जातोय, कुणाकडून काय घेतोय, तो स्टँडर्ड आहे का, त्याला ब्रँड आहे का, ब्रँड व्हॅल्यू आहे का, तो तिथे असणार आहे का. मी मगाशी जसं म्हटलं असं की मी आज घेतोय पण नंतर तुम्ही इथे असणार आहात का. तर त्यामुळे त्यांचा ऑर्गनाईज सेक्टरकडे कल आहे आणि त्यामुळे ते ऑर्गनाईज रिजनेबल साईज ब्रँड, रिजनल ब्रँड ह्यांच्याकडूनच सराफी व्यवसायातले जे प्रॉडक्ट असतात, सोनं असेल, चांदी असेल, प्लॅटिनम असेल, डायमंड असेल, ते खरेदी करण्याकरता कल असतो. गुंतवणूक करताना सोनं डायरेक्टली घेणं हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स घेणं. आणि तिसरा पर्याय आता सरकारने जे सॉव्हरेन बॉन्ड आणलेत तो आहे. सॉव्हरेन बॉन्ड निश्चितच चांगले आहेत, ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यांच्याकरता चांगले आहेत. पण सॉव्हरेन बॉन्डमधली लिक्विडिटी ETFच्या मानाने कमी आहे. ETF तुम्हाला रोज एक्सचेंजवरती जाऊन कधी लिक्विडेट करता येतात. शेअर बाजार जो चालू असतो त्या वेळात जाऊन तुम्ही विकू शकता, 2 दिवसांनी त्याचे पैसे मिळू शकतात. पण सॉव्हरेन बॉन्डचं जर तुम्ही बघितलं तर ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे तो खूप कमी आहे आणि त्याच्यातला सेलिंग बाईंग रेट डिफरन्स खूप जास्त आहे. त्यामुळे ज्याला खरोखर दीर्घकालीन ते ठेवून द्यायचे त्याच्याकरता तो उत्तम आहे. पण ज्याला लिक्विडिटी पाहिजे त्याच्याकरता मात्र ETF किंवा फिजिकल सोनं हा 2च पर्याय आहेत. प्युअरली सोनं गुंतवणूक म्हणून बघायचं आहे फक्त त्यांच्याकरता ठीक आहे. पण ज्यांना सोनं टच फील आणि कन्झ्युम करायचं आहे म्हणजे वापरायचं आहे, त्याचं सॅटिस्फॅक्शन घ्यायचं आहे, सायकोलॉजिकल फील घ्यायचं आहे, त्यांच्याकरता मात्र फिजिकल गोल्ड असणंच गरजेचं आहे. आणि फिजिकल गोल्ड घेणारा माणूस मी मगाशी सांगितलं असं तो एका दाराच्या खोलीमध्ये काम करत असतो, ओनली एंट्री नो एक्झिट. संपत्ती आणि गुंतवणूक, तर त्यांना संपत्ती निर्माण करायची आहे
ते घर घेतात, जमीन घेतात, तसं सोनं घेतात की ती संपत्ती निर्माण करायची आहे. ती अगदी अल्टिमेट आणि एक्सेप्शनल केसमध्येच त्याचं एन्कॅशमेंट होईल, नॉर्मल केसमध्ये एन्कॅशमेंट होणार नाही. यंग जनरेशनसुद्धा आता हळूहळू 18 कॅरेट 14 कॅरेट म्हणजे थोडं कमी किमतीत पण हाऊस भागेल अशा रीतीने लाईट वेट रोज गोल्डचे फिनिश असलेले 18 कॅरेटचे दागिने वगैरे अशा दागिन्यांच्या ह्याच्यातही यायला लागली आहे. छोटासा का होईना पण डायमंड लावलेली अंगठी असली तर स्टडेड डायमंडची अंगठी बघा म्हणून सगळीकडे ती यंग जनरेशन जात असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट्युम ज्वेलरी किंवा तुम्ही फॅशन ज्वेलरी जेव्हा घेता तेव्हा त्याला प्रीमियम देता, ब्रँडनुसार प्रीमियम देता, सगळं खरं असतं. याच्यामध्ये तुम्ही प्रीमियम जरी दिला तरी ह्याला रिसेल व्हॅल्यू असते. बरोबर. तुम्ही एक्सचेंज करायला गेला तर जुनं देऊन नवीन बनू शकतं. कॉस्ट्युम ज्वेलरी तसं नाही आहे. तुम्ही जुनी ज्वेलरी दिली एखाद्याला आणि तुम्ही म्हणालात नवीन दागिना द्या तर तो म्हणेल ह्याला आता काही व्हॅल्यू नाही, हे बाजूला ठेवून द्या, तुम्हाला काय हवं तर नवीन खरेदी करा. त्यामुळे आता यंग जनरेशनला तो फरक कळायला लागला आहे. त्यामुळे ते 14 कॅरेट 18 कॅरेटचा का होईना पण सोन्याचाच दागिना घेण्याकडे त्यांचा कल वाढत चालला आहे. अगदी पुण्याचा विकास होतोय आणि आपण पुणे जिल्ह्याचा सगळं हा जो विकास आहे अगदी पुनवडीपासून ते पुणे शहर स्मार्ट सिटी हा सगळा विकास पाहिला, एक कारखानदार म्हणून पण पाहिला. ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्यासारखं आज आमच्याबरोबर आहे व्यासपीठावर. नवीन उद्योजकांना तुम्ही काय नेमका सल्ला द्याल, या विकासामध्ये त्यांचा हातभार कसा असावा, तुमचा काय सल्ला असेल? ग्रामीण भागामध्ये जर साखर उद्योग जर सुरू झाला तर त्या संपूर्ण त्या भागाचा विकास होतो, त्या तालुक्याचा विकास होतो. साखर कारखान्याबरोबर अनेक कामगार आपण त्याला उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर अनेक शेतकरी कुटुंबांना त्याचा एक हातभार लागतो. आणि अशा वेळेला शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी, मी नेहमी सांगतो की शेतकरी हा उद्योजक व्हायला पाहिजे. हे माझं ब्रीदवाक्य आहे की शेतकरी हा उद्योजक व्हायला पाहिजे. मी शेती करत असताना मी ज्या पद्धतीने एखादा छोटा उद्योग करतो त्याच पद्धतीने मी जर त्या ठिकाणी शेती केली तर निश्चितपणे त्याचा त्या कुटुंबाला त्याचा फायदा होतो. अतिशय चिकाटीने मन लावून आपण जशी नोकरी करतो 8 तास जरी त्यांनी शेती केली आणि 2 दिवस आठवडी जरी सुट्टी घेतली तरी चालेल, पण 8 तास नियमित नोकरी करतो त्या पद्धतीने त्यांनी जर शेती केली तर हा शेतकरी हा उद्योजक बनेल. अनेक काही छोटे छोटे उद्योग करू शकतो आणि मग मला असं वाटतं तो विकासाला एक थोडी मोठी चालना मिळेल असं मला वाटतं. अगदी खरं तर शेतकरी हा मुळात उद्योजक आहेच आहे, मात्र त्याला ते जागवणं जे आहे की तू उद्योजक आहेस हे करणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही दोघेही सहभागी झालात आमच्या या विशेष उपक्रमामध्ये. धन्यवाद. पुण्याच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या आणि मौल्यवान कामगिरी करणाऱ्या आणखी 2 निमंत्रित सध्या व्यासपीठावर माझ्याबरोबर आहेत. त्यामध्ये सगळ्यात आधी श्री JK भोसले सिटी कॉर्पोरेशनचे संचालक आहेत. नमस्कार सर, स्वागत तुमचं या कार्यक्रमात. सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. मूळचे इकॉनॉमिस्ट आहेत सर आणि टाउनशिप पॉलिसी बनवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे आणि अमेनोरा टाउनशिपच्या एकूण विकासातही त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आजही या क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ म्हणून त्यांची गणना होते. सर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. तसंच पुढच्या गेस्ट आपल्याबरोबर आहेत CA पायल सारडा राठी, केअर फॉर यू या फाउंडेशनच्या संचालिका संस्थापिका, स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांच्यामागे यशस्वी व्यावसायिक घराण्याची खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि गेले 12 वर्ष त्या केअर फॉर यू ही संस्था चालवतात. ज्या ब्रीदवाक्य आहे स्प्रेडिंग स्माइल्स माइल्स अँड माइल्स हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे आणि केअर फॉर यूची त्या पुणे, अहमदनगर तसंच इंदोर, नाशिक, बेळगाव इथे शाखा आहेत. या सगळ्याचं काम त्या पाहतात. तेव्हा या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. अनेक वर्षांपासून पुण्याचं बांधकाम क्षेत्र आपण पाहिलेलं आहे. खूप मोठा अनुभव तुमचा या पाठीशी आहे. तेव्हा आजचं बांधकाम क्षेत्र याकडे तुम्ही कसं पाहता? पुण्याचा आणि माझा संबंध अतिशय म्हणजे लहानपणी 4-5 वर्ष इथे होतो आणि नंतर गेली 15-16 वर्ष आयुष्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध पुण्यात घेतला आणि पुण्याचा मला अभिमान आहे. पुणे तिथे काय होऊ नये हे मला खरोखरच मी प्रूव्ह करतो. मला तसा एक्सपिरियन्स आहे. पुण्यातलं बांधकाम क्षेत्र पूर्वी 2-3 ग्रुप मोठे होते आणि छोटे छोटे बिल्डर्स होते. ते गेल्या 15-20 वर्षात ते वातावरण चेंज झालं आहे. बरेचसे फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर होते. त्यांनी नाव कमवून या क्षेत्रामध्ये पुण्याला
हाऊसिंग फॉर ऑल, जवळजवळ पुण्याला हाऊसिंग फॉर ऑल आत्तापासूनच सुरू झाली. ही मोहीम पहिल्यापासूनच चालू झाली, जर सरकारने गेल्या काही वर्षात राबवली असली तरी. आज आता फक्त पुण्याचं जे बांधकाम क्षेत्र आहे त्याचं कॉर्पोरेटायझेशन होतं आहे आणि ते इम्पॉर्टंट पण आहे. कारण पूर्वी बांधकाम क्षेत्राकडे एक किलिंग म्हणून बघायचं, एक छोटीशी जमीन घ्यायची, बनवायचं आणि त्याच्यात काय जास्तीत जास्त फायदा करायचा असं घ्यायचं. पण आत्ता जो आहे, आता रेरा नावाची एक संस्था आहे, ती ग्राहकांचं हित पाहते आणि त्यामुळे आज ज्याला कॉर्पोरेशन म्हणतात किंवा ह्या मॅडमना माहिती आहे की चार्टर्ड अकाउंटंट किती कंट्रोल करतात थ्रू रेरा, त्यामुळे चांगले प्रोजेक्ट असतील तेच पुढे येतील. आमचा एक्सपिरियन्स आहे, अनिरुद्ध देशपांडे, मी ज्यावेळेस पहिल्यांदा टाउनशिप लिहिली 2002मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलतर्फे, तर त्यावेळेस देशपांडे साहेब माझी काही ओळख नव्हती, पण त्यांची अशीच अचानक ओळख झाली आणि ते म्हणाले मला एक टाउनशिप करायची आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही बरेच धीरवान आहात, कारण टाउनशिपला एक मोठी जमीन लागते, 100 एकरपेक्षा जास्त. तर पण त्यांचं ते स्वप्न होतं आणि त्यांनी ही जी आत्ता जिथे आपण आहोत त्या मनोरा टाउनशिपला सुरुवात केली. अशा पुणे भाग्यवान आहे की पुण्यातच अशा 4-5 टाउनशिप आहेत आणि सक्सेसफुल आहेत. म्हणजे महाराष्ट्र हा टाउनशिपचा प्रदेश म्हणता येईल. इतर ठिकाणी टाउनशिप एवढ्या सक्सेसफुल झालेले नाहीत आणि पुण्यातल्या बांधकाम क्षेत्राचं हे मोठं अचिव्हमेंट आहे. आणि मी कधी कधी म्हणतो की स्वातंत्र्यानंतर जे आपले पब्लिक सेक्टरचे प्लांट झाले होते, HCL स्टील प्लांट किंवा अदर दुसरे कोणी हे झाले होते, त्यांना नेहरू आणि लोकसुद्धा म्हणायचे की ती आधुनिक भारताची तीर्थक्षेत्र आहेत. आज अर्बन प्लॅनिंगमध्ये, अर्बन एरियामध्ये टाउनशिप ही खरंच तीर्थक्षेत्र झालेत. आणि तुम्ही हा मनोरचा व्हायब्रेशन किंवा एक्सपिरियन्स घेतला असेल आणि अशा प्रकारचं हे केलेत, धन्यवाद. त्यानंतर पुण्यात IT कंपनीज वगैरे यायला लागल्या, त्यामुळे मोठे मोठे कमर्शियल कॉम्प्लेक्स, IT सेंटर्स आली आणि त्यामुळे पुण्याचं नाव झालं. लोक आज पुण्यात स्पेशली येतात त्यांचं ऑफिस करण्यासाठी. तर बांधकाम क्षेत्राने त्या मानाने फारच अचिव्हमेंट केलेली आहे. पायलजी, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही खरं तर अशा कुटुंबातून आलात की जिथे खूप मोठ्या व्यापारी असं त्याचं बॅकग्राऊंड आहे, अशा व्यापारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आपण आलात. मात्र या सगळ्या व्यापारामध्ये न रमता तुम्ही एक वेगळाच मार्ग निवडला आणि तो होता सामाजिक बांधिलकीचा. केअर फॉर यू ही सामाजिक संस्था आपण उभी केलीत, पण त्यामागची नेमकी प्रेरणा काय होती? ॲक्च्युली मी बिझनेस फॅमिलीमधून येते आहे, बट सायमल्टेनियसली माझी फॅमिली ही अत्यंत मोठी जॉईंट फॅमिली होती आणि बिझनेसच्या पॅरलली सोशल वर्क वॉज गोईंग ऑन सिन्स माय ग्रेट ग्रँडफादर्स. तर हे मी लहानपणापासून बघत आलेली आहे की वी हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. आणि हे कुठे ना कुठे मी थोडी यंग झाल्यावर ते माझ्यातही उमलून आलं आणि हळूहळू मला तिथे जास्त चांगलं वाटायला लागलं, जास्त पीस भेटायला लागलं. तर CA ऑब्व्हियसली आय कम्प्लीटेड अँड आय एम प्रॅक्टिसिंग, दॅट इज माय ब्रेड अँड बटर. पण इथे मला माझं आयुष्य घालवायची इच्छा होते. केअर फॉर यू ही संस्था आम्ही एक 12 वर्षा अगोदर रजिस्टर केलेली आहे. आम्ही वेगवेगळ्या ऑर्फनेजेस आणि ओल्ड एज होम्ससाठी काम करतो. तर आम्ही ऑर्फनेजेसच्या मुलांना करिअर गायडन्स, करिअर डेव्हलपमेंट, त्यांचे म्हणजे जे त्यांचं ऑर्फनेज करू शकत नाही त्यांचं ऑर्फनेज त्यांना राहायला आणि खायला प्यायला सगळं उपलब्ध करून देतो. पण त्याच्या पुढची स्टेप आम्ही करतो. ओल्ड एज होमसाठी आम्ही पिलग्रिमेजेसच्या टूर घेऊन जातो, कारण त्यांना तिथून बाहेर पडायचं असतं. त्यांची ती इच्छा असते की आम्हाला इथून बाहेर निघायचं आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही पिलग्रिमेजेस, देऊ आळंदी, पंढरपूर, शिर्डी अशा ठिकाणी आम्ही पिलग्रिमेजेस घेऊन जातो. आणि नुकतंच आम्ही एक खूप मोठा इव्हेंट पार पाडला केअर फॉर यूमध्ये. ते होतं हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार. ह्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्र लेवलच्या म्हणजे टोटल महाराष्ट्राच्या ऑर्फनेजेसमध्ये सिंगिंग कॉम्पिटिशन घेतली, सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. आणि इट इज अ हंट फॉर द सुपरस्टार ॲज द टायटल सेज. तर ह्याच्यामध्ये आम्ही जस्ट लाईक एनी रियालिटी शो ऑडिशन्स घेतले वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये जाऊन. मग मुलांना निवडलं.
मग सेकंड ऑडिशन, थर्ड ऑडिशन असं करून त्यांना 6 ते 8 महिने आम्ही ऑनलाईन सिंगिंगची ट्रेनिंग दिली आणि मग ते फिनाले घडवलं. आता त्या सगळ्या 12 फिनालिस्टला आम्ही पुढचं पूर्ण सिंगिंगचं शिक्षण देत आहोत आणि पुढचं आम्ही प्लॅन करत आहोत की होम फॉर सुपरस्टार्स. आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये मुलांना निवडणार आहोत त्यांचं पूर्ण करिअर घडेपर्यंतची रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहोत. आम्ही JJBसाठी काम करतो, ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड पुणे येरवड्यामध्ये जे आहे, जिथे अंडर 18चे काहीतरी गुन्हा केलेले मुलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही रेक्रिएशन आणि त्यांचं करिअर डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे सलूनचे कोर्सेस, मोबाईल रिपेअरिंग कोर्सेस किंवा त्यांना बाहेरून 10वी ला अपियर कसं होता येईल त्याच्यासाठी क्लासेस वगैरे ते सुद्धा घेतो आहे. वा, खूपच छान. तुमचा हा सुद्धा प्रवास खूप प्रेरणादायी आहे असंच म्हणावं लागेल. भोसले सर, मी आपल्याकडे येते. स्मार्ट सिटी संकल्पनाच भारतासाठी नवी असताना हे खूप मोठी तुम्ही ही टाउनशिप आणली, एक खूप मोठं स्मार्ट सिटीसारखं हे तुम्ही सगळं उभारलं. तर कसं हे नेमकं सुचलं किंवा ही सगळी संकल्पना कशी काय पुढे येत गेली? 2006मध्ये ज्यावेळेस प्रोजेक्ट चालू केला त्यावेळेस आम्ही सांगितलं की टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. त्यावेळेस स्मार्ट सिटीचं काही कोणी बोलत नव्हतं. तर टेक्नॉलॉजी कशी वापरायची, तर आम्ही इंटेल नावाच्या कंपनीला, जे इंटरनॅशनल वेल नोन आहे, त्यांना हायर केलं आणि स्मार्ट कार्डचा प्रयोग सुरू केला. ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा जो UDIचा प्रोजेक्ट ऐकूनही माहिती नव्हता त्यावेळेस आम्ही स्मार्ट कार्ड इंट्रोड्यूस केलं आणि पहिलं स्मार्ट कार्ड आमच्या टाउनशिपचे लोक येतात त्यांना दिलं. ज्या स्मार्ट कार्डमध्ये त्यांचं की असेल, त्यांची मेडिकल हिस्ट्री असेल, बँकेचं कार्डसुद्धा SBI बरोबर आम्ही त्याच्या एकत्र केलं. सो ही जी युझिंग टेक्नॉलॉजी ही आयडिया होती ती पुढे वाढत गेली. मग नंतर स्मार्ट सिटीज, स्मार्टचं डेफिनेशन्स किंवा जे होतं ते की इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाणी, वीज, कचरा मॅनेजमेंट, हे सगळं टेक्नॉलॉजीने नियंत्रित केलं पाहिजे. स्मार्ट सिटी तीच आयडिया आहे. मग 60-70% स्मार्ट सिटी इज द इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हिजन. ते करण्यासाठी आम्ही कॉन्शियसली प्रयत्न केले. 2014 साली आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला एक प्रेझेंटेशन केलं की आमचं स्मार्ट सिटी असं आहे. त्यावेळेस स्मार्ट सिटीचं फक्त डिस्कशन चालू होतं भारतामध्ये. पंतप्रधानांनी स्मार्ट सिटी योजना 2016मध्ये इनॉग्रेट केली. 2014मध्ये त्यांनी ज्यावेळेस प्रेझेंटेशन केलं त्यावेळेस आम्ही काय करतो हे दाखवलं आणि ते त्यावेळेस अख्ख्या देशातले म्युन्सिपल कमिशनर आले होते, अर्बन डेव्हलपमेंटचे मिनिस्टर होते, तिथले सेक्रेटरी होते. त्याच्यात आम्ही काही संकल्पना दाखवल्या की हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डिजिटली कसं मॅनेज केलं जातं आणि ह्याचं काय होतं. तर आमचा एक जो कचरा म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा आहे ते 360 डिग्री म्हणजे काहीच वेस्ट जात नाही, आलेलं सगळं प्रॉपरली प्रोसेस होतं. तो एक भाग आम्ही दाखवला. पाणी आम्ही 24 तास 24/7 पाणी आम्ही आमच्या सिटीजनना देतो. त्यामुळे पाण्याची फार बचत होते. लोक काय होतं, पाणी येणार की नाही माहिती नसलं की वेस्ट होतं पाणी त्या प्रोसेसमध्ये. तर राष्ट्राचा एक हे आहे, गव्हर्नमेंटचा आहे की 135 लिटर पर कॅपिटा पर डे असा नॉर्म आहे. आम्ही टाउनशिपमध्ये 2014मध्ये 100 लिटरवर करत होतो. आता आम्ही ते 90च्या आजूबाजूला आणले, कारण त्यामुळे पाणी वेस्ट करत नाहीत लोक आणि ते करतात. दुसरं पर्यावरणाचा एक स्मार्ट सिटीमध्ये भाग असतो. पर्यावरणाचा पहिल्यापासूनच आम्ही एम्फोसिस केला. आम्ही पर्यावरणाचा जो प्लॅन सेंट्रल गव्हर्नमेंटला सबमिट केला, ज्यावेळेस प्रेझेंटेशन केलं आणि प्रेझेंटेशन झाल्यानंतर 2 दिवसांनी त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी लिहिलं होतं की कोणाला पर्यावरणाचं करायचं, हा एक धडा आहे, सगळ्यांनी हा फॉलो केला पाहिजे आणि ते आम्ही मेंटेन करतो आहे. तुम्हाला माहिती की नाही, आमच्याकडे जगातलं पहिलं पर्यावरणाचं मंदिर आहे. हां, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक सोनेरी झाड आम्ही काचेच्या प्रिझममध्ये लिहिलं आहे आणि मेसेज टू कन्वे इज द एन्व्हायरमेंट लाईक अ गोल्ड अँड वी शूड प्रिझर्व इट. आणि त्या बघायला शाळातून सहली येतात, लोक बाहेरून येतात. सो कमिटमेंट म्हणजे युनायटेड नेशन्सने हे पहिलं जगातलं पहिलं एन्व्हायरमेंट मंदिर आहे असं हे केलं होतं. अगेन आय एम सेइंग डिजिटलायझेशन इज दी वे फॉरवर्ड फॉर इंडिया. आणि पुणे त्याच्यात चांगला भाग घेत आहे. पुण्यात ॲग्रिकल्चर रिसर्च पैसं काम बऱ्यापैकी चाललं आहे. ITचं तर आहेच चालू आहे आणि पुणे विल हेल्प टेक द कंट्री फॉरवर्ड इन दिस. त्यामुळे पुण्याबद्दल बोलतोय, सो पुण्याचं कॉन्ट्रीब्युशन सांगितलं पाहिजे.
खरंय खरंय अगदी. पायस सारडा राठीजी, मी आपल्याकडे येते. खरं तर आजचा समाज संवेदनशील नाही असं एके ठिकाणी म्हणतात, पण खरं सांगायचं तर आजची पिढीसुद्धा तितकी संवेदनशील आहे हे आपल्याकडे बघून आमच्या लक्षात येतच आहे. मात्र तरीसुद्धा करिअर, नोकरी, व्यवसाय हे सगळं सांभाळत असताना कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपणं किंवा समाजासाठी काहीतरी करत राहणं, वेगळा वेळ देऊन, हे पण खूप अवघड असतं. तेव्हा नेमकं काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं ह्यासाठी? कारण तुम्हीसुद्धा कसा या सगळ्यातून वेळ काढता? आवड असणं ही गोष्ट वेगळी आहे, तरीसुद्धा वेळ काढणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. येस, खूप चांगला क्वेश्चन आहे. तर मी ह्याला थोडं हिंदीमध्ये सांगेल. आओ एक लम्हे को सजा देते हैं, आओ एक लम्हे को सजा देते हैं, किसी की आँखों में खुशी देते हैं. खुद के लिए तो पूरी ज़िंदगी पड़ी है दोस्तों, खुद के लिए तो पूरी ज़िंदगी पड़ी है दोस्तों, आओ थोड़ा किसी और के लिए जी के देखते हैं. तर मी असं म्हणणार की हे दुसऱ्यांसाठी नव्हे, स्वतःच्या हॅपीनेस आणि स्वतःच्या पीससाठी करणं आवश्यक आहे. नाव इन टुडेज वर्ल्ड इतकं कॉम्पिटिशन वाढलं आहे की एकदम यंग एजमध्ये जास्त कमवायची इच्छा असते सगळ्यांची. मे बी इट इज बिकॉज ऑफ द IT सेक्टर ऑर वॉटेवर, पण खूप कमी वयात खूप काही अचीव करण्याच्या मागे जे स्ट्रेस वाढत जातं ते कमी करायचं असेल तर ह्या सेल्फिश मोटिव्हनी चॅरिटी करा आणि थोडं ऑर्फनेजेसमध्ये जाऊन, ओल्ड एज होममध्ये जाऊन किंवा कुठेही जाऊन थोडं गिव्ह बॅक जर केलं तर स्वतःचंच स्ट्रेस कमी होणार, स्वतःचे ॲस्पिरेशन्स पण थोडे लिमिटमध्ये राहणार. कारण जेव्हा आपण आपल्या खालच्या लोकांना बघतो आणि त्यांचं स्ट्रगल बघतो तेव्हा आपल्याला कळतं की वी आर ॲट अ व्हेरी गुड पोझिशन. बरोबर. तर मला आजच्या जनरेशनला असं सांगायचं आहे की थोडंसं तुम्ही आठवड्यातनं 2 तास जरी थोडं दिलं, जसं तुम्ही आठवड्यातनं 2 तास स्पा किंवा स्विमिंग किंवा सलोनमध्ये देतात, तसं तुम्ही आठवड्यातनं 2 तास जरी कोणाला तरी हॅपीनेस स्प्रेड करण्यामध्ये दिलं तर ते डबल हॅपीनेस तुम्हाला मिळणार. ह्याची 100 नाही 200% आय कॅन गिव्ह अ गॅरंटी. सामाजिक बांधिलकीचा जो तुम्ही सांगितलं ना, तर अमनवराने उंच बिल्डिंग बांधल्या, मोठे टॉवर्स बांधले, पण आमचे जे प्रमोटर आहेत सनोज देशपांडे, हीच कमिटमेंट टू पुणे सिटी आणि सामाजिक बांधिलकी इतक्या ह्याच्याचे आहे, ते मोठ्या प्रकारचे आहे. ते आज खामगावसारख्या बॅकवर्ड एरियामध्ये 800 मुलांचं फासे पारधी लोकांचं आणि बॅकवर्ड लोकांचं शाळा चालवतात. आणि शाळा म्हणजे त्यांना उच्च प्रतीय शिक्षण देऊन त्यांना पुढे चांगले जॉब ओरिएंटेड शिक्षण देऊनही करतात. आम्ही इथले जे फार्मर्स होते ज्यांच्याकडनं जमिनी घेतल्या त्यांना आम्ही पार्टनर बनवलं बिझनेसमध्ये आणि तिथल्या लोकांना ट्रेनिंग दिलं. जे लोक जॉबसाठी यायचे तर आम्ही सांगायचो जॉब नका करू, तुम्ही एंटरप्रिनर व्हा आणि 10 लोकांना जॉब द्या. दिस इज व्हॉट इट विल बी हॅपन. तर ते झालं. तिथल्या यंग मुलांना आम्ही शिक्षण दिलं, वेगळ्या टेक्निकल आणि मॅनेजमेंटचं शिक्षण दिलं आणि त्यांना आपल्या इथेच कामं दिली, काम करायला शिकायला. त्यांनी चुका केल्या पण ते पुढे शिकले. पण अशातून काही लक्षाधीश कोट्याधीशसुद्धा फार्मर्स मुलं झाले त्या भागात. इतर ठिकाणी ज्याचा मोठा प्रोजेक्ट येतो आजूबाजूला बकाल वस्ती वगैरे वाटते, ते झालं नाही. इथे प्रॉस्पॅरिटी आली आजूबाजूला. तिथल्या ज्या लेडीज होत्या म्हणजे चूल आणि मूल करणाऱ्या ज्या, त्यांना आम्ही हॉस्पिटॅलिटीचं शिक्षण दिलं, कॅन्टीनचं वगैरे, आणि त्यांनी 10 वर्ष कॅन्टीन चालवलं आमचं. आणि म्हणजे ज्यांना सायकल पण चालवलं त्या स्कूटरवरून यायला लागल्या, गॉगल वापरायला, क्रेडिट कार्ड वापरायला लागल्या. एम्पॉवरमेंट ऑफ वुमन जी काय असते ना, ह्या अमनवराने फार मोठ्या प्रमाणात करून दिली आणि आम्हाला त्याचं समाधान वाटतं. इथे हाऊसमेड आहेत, म्हणजे 6000 घरं म्हणजे जवळ तेवढ्याच हाऊसमेड आहेत. त्या सगळ्यांना आणून आम्ही शिक्षण दिलं. जलमित्रा म्हणून त्यांना शिक्षण दिलं की पाणी कसं वाचवायचं, पाणी कसं वाचवायचं. आणि त्यांनी सगळ्यांनी ते आत्मसात केलं, सगळ्यांनी त्याचं कॉन्ट्रीब्यूट केलं. आम्ही त्यांचं कौतुक पण करतो. त्यातून त्या लोकांना शिक्षण देऊन इतरत्र त्यांनी करावं. म्हणजे सरकारचा पाण्याचा जो मोठा प्रोग्राम आहे त्याच्यात आम्ही सहभाग घेतो. असे बरेच सोशल कमिटमेंटचे प्रोग्राम आम्ही करतो. आणि देशपांडे जे आमचे प्रमोटर आहेत त्यांचा तो एक बिझनेस सोडून एक अतिशय आवडता छंद नाही, पण ते काहीतरी काम केलं पाहिजे, आपण समाजाला काहीतरी परत दिलं पाहिजे या भावनेतून ते करतात.
अगदी खरं आहे. आणि मला वाटते विकास विकास कशाला म्हणायचं, तर हाच तो विकास असतो की तळागाळातल्या घटकापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, तिथपर्यंत हा विकास झिरपला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं सिटी कॉर्पोरेशन किंवा पायल मॅडम जे काम करतात त्यांच्या केअर फॉर यू फाउंडेशनच्या माध्यमातून हाच तो विकास आहे असं आपल्याला म्हणायला निश्चित हरकत नाही. आणि निश्चितच पुणे शहराचा चेहरा मोहरा, मघाशी मी ओळख करून देताना म्हटलं होतं कार्यक्रमाची, गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड बदलला. पण हा चेहरा बदलण्याला कारणीभूत ठरले ते हे सगळे असे मान्यवर की ज्यांनी आपल्या छोट्या का होईना प्रयत्नातून समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून व्यवसायाच्या बाहेर जाऊन सुद्धा या घटकापर्यंत पोहोचण्याचा सगळा प्रयत्न केलात. आपण सहभागी झालात या कार्यक्रमामध्ये, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. सपोर्टेड बाय कोहिनूर ग्रुप पुणे, अमॅनोरा द फर्न पुणे, केअर फॉर यू, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लिमिटेड. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे